नमस्कार मित्रांनो, तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे बकबकच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये. आपला होस्ट अस्मित एका शूट मध्ये बिझी आहे, त्यामुळे आज मी तुमचा होस्ट आहे. माझं नाव आहे दिनराज आणि आज आपण भेटायला आलोय दोन मित्रांच्या जोडीला. याच्यामध्ये आहे मूर्तिकार रोहिदास परब आणि त्याच्यासोबत त्याचा बेस्ट फ्रेंड गणपती बाप्पा. मला माहितीये की गणपती तोंडावर आले, 1.5 महिना बाकी आहे, तर त्यामुळे तू खूप बिझी असशील, पण तरी सुद्धा मी तुला थोडा त्रास देणार आहे. तो वेळेत वेळ काढून तू आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी, एवढी छोटीशी अपेक्षा आहे आमची. जनरली कुठल्या इंटरव्ह्यूचा फॉर्मॅट असा असतो की आपण इंट्रोडक्शन करतो, पण याच्यामध्ये थोडासा आपण वेगळा गेम खेळणार आहोत. स्टार्टिंगलाच एक गेम आहे, खूप इंटरेस्टिंग आहे, ज्यामुळे लोकांना मूर्तिकारांच्या आयुष्याबद्दल समजून घ्यायला खूप मदत होणार आहे. तर पहिला प्रश्न असा आहे की तुला हे वाक्य पूर्ण करायचंय. बाप्पा म्हणजे माझ्यासाठी सर्वस्व. ग्रेट. मातीने मला हे शिकवलं. आकार ग्रेट ग्रेट ग्रेट, कमाल उत्तर. तिसरं वाक्य, लोकांना वाटतं की मूर्तिकार म्हणजे काय साच्यातूनच काय मूर्त्या काढायच्या असतात. काय सोपं काम आहे, जेवढं होईल तेवढं करायचं, पटपट करून जास्त कमवायचं. पण त्यामागची जी मेहनत आहे, साचा तयार करणे, मॉडेल करणे, त्याच्यावर साचा मारणे आणि मग प्रोडक्शन करणे, ही मागची मेहनत आहे ती दिसत नाही. खरंच खरंच लोकांना वाटतं की मूर्तिकार म्हणजे काय, जस्ट साच्यातून मूर्त्या काढायच्या आणि त्या विकायच्या, पण ही रियालिटी आम्हाला तुमच्याकडून समजणार आहे. शेवटचा प्रश्न आहे याच्यातला, जर मला पुन्हा जन्म मिळाला तर? मूर्तिकार म्हणून मिळावं. ग्रेट. म्हणजे एवढं सगळं सफर केल्यानंतर सुद्धा, आयुष्यात एवढा सगळा स्ट्रगल केल्यानंतर सुद्धा हे उत्तर असेल तर खरंच कमाल, बाप्पाची कृपा म्हणायची. आता आपण ऍक्च्युअल गप्पांना सुरुवात करूया. खूप कॅज्युअल गप्पा असणार आहेत. असं म्हणतात की ना, देवाला जात धर्म पंथ याची बंधनं नसतात आणि गणपती बाप्पा सगळ्यांसाठी एक सॉफ्ट कॉर्नर असतो. इफ आय एम नॉट रॉंग की सलमान खानच्या घरी पण गणपती बसतो. मग तुझ्याकडे असा एखादा कस्टमर आहे का की वेगळ्या जातीचा, धर्माचा किंवा पंथाचा असेल आणि तो तुझ्याकडे गणपती बाप्पा घ्यायला येतो? एक कस्टमर आहे, खरं तर त्यांचा स्वतःचा गणपती नाहीये, पण त्यांच्या मुलीच्या घरी गणपती बसतो आणि ते ख्रिश्चन आहे. अच्छा. पण मला पण ती गोष्ट एवढी आवडते, कारण असं आहे की आपल्या धर्माचं एखादा दुसऱ्या धर्माचा व्यक्ती जर आचरण करत असेल तर त्यात वाईट काय आहे. आणि आम्ही जेवढं मानतो गणपतीला, तेवढीच ती व्यक्ती गणपतीला मानते. कारण एवढ्या त्या 3-4 महिन्यामध्ये त्यांच्या एवढ्या फेऱ्या माझ्या कारखान्यात होतात की मूर्ती कशी झाली आहे बघा, बाकीच्या मूर्त्या बघा, या सगळ्यांमध्ये त्यांची खूप लगबग असते. मूर्तीसाठी, सजावटीसाठी स्वतः फिरतील, कलरसाठी स्वतः फिरतील, एवढी मोठी लगबग असते त्यांची की असं वाटत नाही की हा दुसऱ्या धर्मातील व्यक्ती आहे. एवढं गणपतीवर प्रेम असणारी व्यक्ती आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्यामुळेच आपण म्हणू शकतो की भारत खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या धर्मांचा देश आहे. कारण कुठे असं पाहायला मिळतं की मी माझ्या धर्माबद्दल इतका कट्टर असतो की मला काही दुसऱ्या धर्माचं आचरण करायचंच नसतं. आणि अशा वेळेला अशी काही लोक असतात किंवा अशी काही पुकी कूल काका असतात की जे असं काहीतरी वेगळा संदेश देऊन जातात. इंटरेस्टिंग आहे. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तुझ्या काकांचं उदाहरण आपल्याला सांगितलं, किस्सा सांगितलं, तसेच किंवा काही कस्टमर किंवा काही माणसं इतकी वेगळी असतात ना की त्यांचा गणपतीशी खूप वेगळा बॉन्ड असतो. आता माझा एक मित्र आहे भावेश, होता म्हणजे बेसिकली भावेश म्हणून. तर त्याचा गणपतीला खूप जीव होता. त्याने त्याच्या आईसाठी नवसाने गणपती आणला आणि गणपतीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात करायचा. म्हणून 2 वर्षापूर्वी त्याने पैसे जमवायला सुरुवात केली की खूप मोठा उत्सव करूया. डिलिव्हरी करायचा तो बेसिकली. आणि त्या दरम्यान पावसात डिलिव्हरी करून करून त्याला न्यूमोनिया झाला आणि एक टाइम आला की त्याला कळलं की आपण काही आता वाचत नाही. त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. जाताना तो एकच शब्द बोलला की आई, मी मेलो तरी चालेल, पण माझा गणपती उत्सव खूप मोठा कर, थाटामाटात कर आणि माझ्या गणपतीला रथातून घेऊन जा. तर असा काही किस्सा की गणपतीशी त्या व्यक्तीची नाळ खूप जोडली गेली, अशी एखादी व्यक्ती किंवा असा किस्सा? असा एक होता भाऊ, अपंग होता, शरीराने, पायाने, हाताने, मनाने मात्र खूप स्ट्रॉंग होता. आणि गणपती, सण, उत्सव या गोष्टींची एवढी मोठ्या प्रमाणात त्याला आवड होती की तो आमच्यामध्ये ते सण, उत्सव, गणपती या सगळ्या गोष्टी जगायचा. म्हणजे आम्ही गणपतीच्या मिरवणुकीला नाचत असू तर त्याला स्वतःला नाचल्यासारखं वाटायचं. भजन आम्ही करत असू, तो स्वतः भजन गात असल्यासारखं त्याला ते फील असायचं. तर अशी एक व्यक्ती होती. माझ्या गावी कारखाना असल्यामुळे गणपती असायचे. मग कसं अपंग असल्यामुळे रोज येऊ शकत नाही अशी ती व्यक्ती. पण दर दिवशी किती गणपती झाले, किती काम झालं, एक फेरी मारल्यानंतर रोज विचारपूस, या सगळ्या गोष्टी व्हायच्या. कशा गणपती बनवलाय. मग आम्ही कलर काम चालू झालं की एक गोकुळाष्टमीच्या दरम्यान आम्ही त्याला उचलून घरी घेऊन जायचो
गणपती बघायला. गणपती बघायला. अच्छा. आणि पोरं पण आमच्या इथली अशीच होती, त्याच्यावर भरपूर प्रेम करणारी पोरं. असं तर सर्व गणपती अशा वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवलेले असायचे ना. हा हा मग त्याला तसं एकाच ठिकाणावर बसून शक्य नाही ना बघणं. हा हा. मग मुलं त्याला खुर्चीवर बसून फिरवायचे, गणपती दाखवत 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 म्हणजे एक वेगळी राईड गणपती बाप्पा दाखवण्यासाठी. पूर्ण राईड. आणि ते सर्व तो दिवसभर प्रोग्राम असायचा, दिवसभर आमच्या सोबतच. सकाळी आणायचो, संध्याकाळी नेऊन घरी सोडायचो असं. आणि तो दिवसभर ते गणपती वगैरे बघायचं. थोडं किस्सा असा झाला की तो गणपतीचा सीझन आला, थोडस आजारपण त्याला जाणवत होतं, पण तरी आदल्या दिवशी त्याच्या घरात भजन झालं. आणि ही पॉझिटिव्ह घ्यायची गोष्ट निगेटिव्ह घ्यायची नाही समजत अजून, पण आम्ही त्या थोड्यातून बाहेर नाही पडलो. पण गणपती समोर बसलाय टेबलावरती आणि त्याला त्या शेवटच्या ज्या वेदना असतात त्या सुरू होतात आणि गणपतीच्या पुढ्यात त्याचे प्राणज्योत मावळ. एक असं पण होतं की एवढा तुझ्यावर विश्वासाने प्रेम ठेवणारा माणूस तुझ्या समक्ष आमच्यातून निघून जातोय, मग तुला आम्ही नावं ठेवायची की तुझ्या पायावर त्याने प्राण सोडले याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करायची. काही समजत नाही अजूनही, ते तसं कोडच म्हणावं लागेल. पण अशी एक व्यक्ती भरपूर गणपती उत्सव या सगळ्यावर अगोदरपासून 8 दिवस म्हणजे अपंगत्व असून सुद्धा, म्हणजे थर्मोकॉलची मकर म्हणा, लाइटिंग म्हणा, ही सर्व कामं तो स्वतः करायचा. स्वतःच्या गणपतीचं डेकोरेशन, इतरांच्या गणपतींच्या डेकोरेशन मध्ये मदत, म्हणजे घरी बसल्यापासून. क्रेझी म्हणजे कसं व्यक्ती असू शकते की स्वतः अपंग आहे पण ते अपूर्णत्व जाणवू न देता आपण सगळ्यांच्या आनंदात सहभागी व्हायचं. ती व्यक्ती, तर अशी व्यक्ती त्या 5 दिवसामध्येच निघून गेली, म्हणजे गणपतीच्या समोर निघून गेली. पण आम्ही पण थोडं त्या गोष्टीकडे पॉझिटिव्ह पण थोडंसं बघितलं असं, कारण त्याला एवढी आवड होती ना. तर मग आता कसं होतं, आपल्या भावकीतीलच व्यक्ती आहे जर गेली तर सुतक म्हणून आपण गणपतीची पूजा करू शकत नाही, मग गणपती विसर्जन करावे लागतात. मग आम्ही ती गोष्ट थोडीशी पॉझिटिव्ह अशी घेतली की त्याला एवढी आवड होती गणपतीबद्दल, त्या 11 दिवसात तो एवढा हे असायचा, तर मग आपण सर्व गणपती का विसर्जन करूया. मग आम्ही त्या वर्षी ते 11 दिवस गणपती ठेवले. म्हणजे एखाद्या व्यक्तीसाठी आपण आपली परंपरा मोडतो. आवड होती ना, मग त्याला जी गोष्ट आवडणार नाही तीच आम्ही करायची म्हणून गणपती विसर्जन करायचं, हे मनाला थोडं पटलं नाही. मग ते 11 दिवस आमचे गणपती तरी पण होते. खरंच म्हणजे हे फक्त भारतात होऊ शकतं की एखाद्या व्यक्तीसाठी आपण आपल्या परंपरा मोडतो. आणि ही गोष्ट तो मुद्दा हायलाईट करते की देव आणि भक्त यांच्यातला बॉन्ड किती स्ट्रॉंग असू शकतो. आणि मजा आहे, गंमत आहे या सगळ्यामध्ये. जसं आपण स्पेशल व्यक्तींबद्दल बोललो, तशी मूर्ती सुद्धा एखादी स्पेशल असते की ही मूर्ती आपल्याला विसरता येत नाही. तर तुझ्या आयुष्यातली अशी कुठली मूर्ती आहे की जी तुला कधी विसरताच येणार नाही, की भारी बनली होती बाबा? अशा 2 मूर्त्या मला पर्सनल मी ज्या बनवल्या अशा 2 मूर्त्या मला जास्त आवडतात. एक गेल्या वर्षी आम्ही मूर्ती बनवली होती. आता सध्या एक ट्रेंड चालू आहे की लोककला दशावतार. त्या दशावतार रूपातील राजपाट बसतो वाकड्यावरती आणि ती मूर्ती असते. तशा पद्धतीमध्ये एक मूर्ती बनवली आहे, पूर्ण त्याला ड्रेपरी केली होती आणि ती मूर्ती बनवली. ती एक आठवणीत राहील, मला काहीतरी वेगळं केलं. हा, ही मूर्ती मी पाहिलेली आठवते मला. सुंदर मूर्ती होती जी आपण आपल्या प्रेक्षकांना पण दाखवूया आधी. आणि दुसरी मूर्ती ती एक बनवली होती. आणि माझ्या आयुष्यात पहिली बॅलन्सिंग मूर्ती, म्हणजे मी बनवलेली पहिली बॅलन्सिंग मूर्ती. थोडीशी भीती होती मनात कशी राहील, पण करायचं तर होतं. एक काहीतरी नवीन करून बघायचं असतं ना, त्या पद्धतीमध्ये एक करायचं होतं. एक मोरावरती मोर पाणी पितोय आणि मोराच्या पाठीवरती गणपती बसलाय. टोटल मूर्ती मोरापासून पकडली तर 2.5 फुटापर्यंत जाते. म्हणजे एवढी तू त्याच्यावर बॅलन्स केली विदिन सिंगल रॉड? हा, सिंगल. आणि मूर्ती मुंबईला बनवली होती? नाही, ती गावी बनवली. अच्छा, म्हणजे गावी पण अशा मूर्त्यांची क्रेज आहे? गावी भरपूर क्रेज आहे. कारण मागच्या वर्षी मुंबईचा राजा, इफ आय एम नॉट रॉंग, ती व्हायरल झाली होती ती अशी बॅलन्सिंग वाली. हो. तो गावी पण ते आता क्रेज पोहोचली आहे थोडं. पहिली बॅलन्सिंग असल्यामुळे आणि सक्सेस पण पहिला प्रयत्न झाल्यामुळे आठवणीत राहणारी मूर्ती आहे. यापुढे तुला असं वाटतं की मला काहीतरी युनिक बॅलन्सिंग करायची, तुझ्या डोक्यात काही डिझाईन होतात की मला हे करायचं? एक आहे असं, म्हणजे संदेश नारकर म्हणून प्रसिद्ध मूर्ती बनवली ती हनुमंत आहे आणि हनुमंताच्या
खांद्यावरती बसलेली मूर्ती येस. मूर्ती आहे. ती मूर्ती बनवायचं एक स्वप्न आहे की आपण मूर्ती घडवायची. 2-3 वर्ष ट्राय करते पण वेळेअभावी अभावी ती होत नाहीये. पण नेक्स्ट इयरला तुम्हाला नक्की बघायला. नक्की नक्की आम्हाला नक्कीच आवडेल ती मूर्ती बघायला. मला हे विचारायचं आहे की आता गावातल्या आणि शहरातल्या मूर्त्यांबद्दल मगाशी थोडं बोललं की शहरातल्या मूर्त्या या वरदहस्त, अभय मुद्रा किंवा सरळ बघणाऱ्या आपल्याला लागतात. त्याची अॅनाटॉमी वेगळी आहे, गावच्या मूर्त्यांची अॅनाटॉमी वेगळी आहे. पण मग तसाच दोघांच्याही पैशांमध्ये काय फरक आहे? म्हणजे ते काय मानधन आपण कलाकाराला देतो. बेसिकली मुंबईत बऱ्याच ठिकाणी बाजार झालाय म्हणायला हरकत नाही. पण मग त्याच्यात काय फरक आहे? त्याच्यात फरक आहे. थोडाफार फरक जाणवतो ते बऱ्यापैकी गावच्या ठिकाणी आणि इकडच्या ठिकाणी जाणवतो. थोडासा सगळ्या इकडे जे भाडं वगैरे या प्रमाणात बघितलं तर इकडच्या थोड्या मोठ्या कॉस्टली मी विकाव्याला. एक किस्सा ऐकला होता की म्हणजे कोकणात असं काहीतरी पूर्वी कस्टमर देईल ती किंमत असं काहीतरी होतं. पहिलं कसं होतं म्हणजे आमच्या वडिलांच्या काळामध्ये अलीकडच्या काळामध्ये पण ते होतं. मला चांगलं समजायचं, मी पण बनवायला लागलो तोपर्यंत होतं. कस्टमर मूर्ती घ्यायला आले की आमचे वडील किंमत नाही सांगायचे. हा, कारण त्यांच्या एक मनातली पण ती एक भावना होती की आपण देवाची किंमत कशी सांगायची. ग्रेट. म्हणजे खूप मग डीप ते- विचार आहे रे. हा. मग ते किंमत नाही सांगायचे आणि जे कस्टमर होते आमचे ते आपण स्वतःहून जे समजून द्यायचे ते वडील घ्यायचे आमची किंमत. पण जे कधी काय असं पैसे झालं नाही का की कमीच मिळाली बाबा किंवा नाही एवढ्यात नाही होत? नाही, असं तेव्हा व्हायचंच नाही बोलणं हा, त्या काळामध्ये. आणि ते तसं थोडंफार आमच्या दृष्टीने पण ते परवडत होतं. कारण कसं होतं तेव्हा लोकांच्या आवडी पण मर्यादित होत्या. म्हणजे गणपती आम्ही बनवायचो, हा, हा. 90 गणपती असतील तर 90 गणपती बनवायचो. त्यामध्ये एक 10 ते 15 जण कोणतरी येऊन सांगायचे अशी मूर्ती पाहिजे, तशी मूर्ती पाहिजे. बाकी 60 ते 70% लोक डायरेक्ट चतुर्थीला यायचे, त्याच्या अगोदर एकदा पाठ देऊन हा, जायचे हा. आणि डायरेक्ट चतुर्थीला यायचे. त्यांना आवडलेली मूर्ती घ्यायची किंवा वडील द्यायचे मूर्ती, ही तुमची घ्या मूर्ती. म्हणजे एवढा मूर्तिकारावर विश्वास होता की तो असं- देईल हा, ती मूर्ती. मूर्ती देईल आणि कस्टमर देईल ती किंमत. हे एक, नातं होतं ना, ते कंटिन्यू तसंच होतं. पण तुला वाटतं का की शहरात असं काहीतरी नातं जन्मा म्हणजे आम्ही ओळखून दिलं पाहिजे की बाबा हा मागच्या वर्षी मला माझ्या मूर्तिकाराने किंवा माझ्या दादाने मूर्ती दिली असेल 4,000ला, तर त्याच्या वाढलेल्या किमती आणि हे सगळं समजून आम्ही पण बार्गेन न करता असं तुला कुठेतरी वाटतं का की आम्हाला पण एक योग्य किंमत मिळावी बाबा? हो, नक्कीच वाटतं. म्हणजे कसं आहे, माझी एक इकडे आल्यापासून पण मी बऱ्याच लोकांना ती गोष्ट सांगतो की मूर्तीची किंमत ना तुम्ही मूर्तिकाराला फिक्स विचारा हा, की तू फिक्स मूर्तीची किंमत मला फिक्स सांग, त्याच्यामध्ये तू वाढवणार नाहीस, कमी करणार हा. नाहीस, अशी फिक्स सांग. माझ्याजवळ असे कस्टमर आहेत जे मी बनवले, जे हा. मला फिक्स किंमत देतात. मी सांगेल ती किंमत, त्याच्यावरती कमी कर म्हणत नाही. कारण वर्षातनं मी असे एकदा येतो customer आम्ही तुझ्याकडे. बनवले. मी हो, हो. असे कस्टमर बनवले, माझी एवढी किंमत आहे माझ्या कलेला, हा. तर ती तुम्ही द्या. आणि तसे कस्टमर आहेत. आपण बोलू तसे आहेत, किरकोळ कस्टमर असतात की जे हा, बार्गेनिंग हा. करतात. नाही, पण माझा- मॉलमध्ये गेल्यावर आम्ही किमती देतो ज्या सांगतात ते. आणि हो, इव्हन हो. मॉलमध्ये मूर्त्या मिळतात आणि मी बघितलंय ते हो, अगदी हो. 10,000पर्यंत वगैरे विकल्या जातात 1 फुटाच्या. तर मग तुम्हाला द्यायला हरकत नसावी असं मला वाटतं, कारण ती तुमच्या कलेची किंमत आहे, तुमच्या वेळेची किंमत आहे आणि वर्षातनं एकदा सण येतो, त्यामुळे हात सोडून किंवा मग खुशीने द्यायला काहीच हरकत नसावी. तर थोडंसं पर्सनल गोष्टींकडे जाऊया की जिथून तिला ती कला आली असेल, आपण त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करूया की पहिल्यांदा मूर्ती कधी बनवली, का बनवली आणि मागचं इन्स्पिरेशन काय होतं? तर काय होतं, ही गोष्ट अशी आहे ना की पहिली मूर्ती कधी बनवली आणि का बनवली. कधी बनवली हे मी सांगू शकत नाही, कारण घरातच गणपतीचा कारखाना असल्यामुळे हा, जेव्हा आपण बाहेर रांगायला लागतो ना, हा. असं म्हणतो बाहेर रांगायला लागलो, रांगायला लागल्यावर हातात माती येते. मग तेव्हापासून काहीतरी त्या हा, म्हणजे मातीच्या त्याला एक लाटात आकार दिला जातं. असेल काही. नंतर जेव्हा हळूहळू जरा थोडस समजत जातं, आपण बघतो काय करतायत वगैरे, काय करतायत कारागीर काय करतायत. मग तेव्हापासून मग जेव्हा समजायला लागलो, थोडं माती आकार घ्यायला लागले, मग तेव्हा आमच्या आजोबांच्या काळातील एक साचा होता. तेव्हा आमचं घरी कसं शिकायला कोण असेल तर मग तो द्यायचा. म्हणजे ती परंपरा म्हणजे आजोबांपासून आलेला. तो एक साचा होता, मग वडिलांनी तो साचा दिला. बहीण माती म्हणायची, बहीण मातीचा गोळा द्यायचा. हा. तर आता म्हणतो ना आपण, त्याला जर शिकली त्याच्या मागे कोण असेल, तर अशा मुळात जर कोण असतील तर ह्या 2 व्यक्ती. एक वडिलांनी साचा भरायला दिला, तो साचा दिला, हे कर तू, हा. तुला जमेल तसं. आणि मोठी गोष्ट आहे माती मळणं. हो, हो, आणि ती हो. मातीचा गोळा बहीण द्यायची, मग तुला कर. मी सुकवला गोळा काय पुन्हा ती
म्हणून बरोबर. द्यायची. मग त्यामुळे ते तेव्हा येत गेलं, थोडं थोडं करत गेलं. आजोबांचा किस्सा तर इंटरेस्टिंग होता की कसा एक साचा पिढ्यानपिढ्या वापरला जातो आणि तो दर पिढीला जोडून ठेवतो. तर मुंबईमध्ये जेव्हा तू आला होतास तेव्हा गावी तर तुला आजोबांचं किंवा मग वडिलांचं मार्गदर्शन लाभलं, आजोबांचं इनडायरेक्टली लाभलं, वडिलांचं डायरेक्टली लाभलं. मुंबईत तुझा गुरु कोण होता आणि इथे तुला कशा पद्धतीने मार्गदर्शन लाभलं आणि इथे तुझ्यासोबत काही किस्सा झाला का? ते काम करताना एका दुसऱ्या कारखानदाराने मला बघितलं होतं. मला विचारलं, तू माझ्या इथे मूर्त्या करशील काय? सगळ्या हाती मूर्त्या असतील. मुंबईतलं हाती पहिलं मूर्त्या. स्वतःचं वैयक्तिक हा, काम. वैयक्तिक हाती मूर्त्या असतील. तर म्हटलं ठीक आहे, मी करेन. तर त्याने त्यावेळीच मला ती आयडिया दिली होती की माझ्याजवळ साचा नाहीये, तुला पूर्ण सगळं हाती करावं लागेल. अच्छा. माहित नाही मला, मी खरं तर जे मला येत नाही ते मी स्पष्टपणे सांगतो, पण त्यावेळी मी काय कॉन्फिडन्स होता माहित नाही. मी डायरेक्ट सांगितलं मी करेन म्हणून. अच्छा. आणि आम्ही गावी मूर्त्या करायचो मी. पण ते कसं असतं, गावी कसं करायचं, हाती मूर्ती बनवायची असेल तर पूर्ण बॉडी वगैरे बनवायचो, पण चेहरा आणि हात आम्ही साच्यातले साच्यातले वापरायचो. मग झालं कसं, त्याला हा बोलून बसलोय मी. म्हटलं इथला महिना संपला की तुझं काम सुरू करूया. आणि मी बऱ्याच मित्रांशी कॉन्टॅक्ट वगैरे करून बघितलं की आपल्याला कोण दाखवेल का चेहरा कसा टाकायचा. हातांचं मी करेन, हा. ठीक आहे, बघितलंय हात, साच्यातल्या हातांवर आपण काम करतो, हो, त्याला हो. थोडंसं नॉलेज आहे की ते करू आपण. हा, हा. पण चेहरा त्याचा बेस कसा टाकतात, काय कसं करायचं हे माहिती हवं ना. मग ते माहिती नव्हतं. त्यामुळे मग बघितलं, बऱ्याच ठिकाणी फिरलो, पण काही जणांची असते वृत्ती की नाही दाखवायचं नाही, शिकवायचं. हा, धंद्यावर पाय येतात. ठिकाणी बोलवलं पण दाखवतो आणि मग ते काही नाही झालं. मग बोललो ठीक आहे, चला बघू काय होईल ते. आणि त्या देवाची कृपा असेल कदाचित, मी ज्या दिवशी मूर्ती बनवायची स्टेशनला उतरलो सकाळी आणि फुटपाथने चाललोय कारखान्यात. तर त्याच्यामध्ये एक कारखाना लागायचा आणि तिथे पण एक चांगला आर्टिस्ट होता त्या कारखान्यामध्ये. तर त्याने मूर्ती हाती बनवायला घेतलेली आणि ऑलमोस्ट ती गळ्यापर्यंत पूर्ण झालेली आणि त्याने डोक्याचा बेस टाकून ठेवला. म्हणजे रस्त्यावरनं तुला ती दिसली हा, लांबून? रस्त्यावरून दिसले, बेस टाकून ठेवला. हा. मी थांबलो थोडा वेळ, मी बघितलं आधी काय बेस आहे. तर त्याने गोल करून ठेवलेला मातीचा. हा. मला आयडिया आली की म्हटलं याने गोल केलाय, मग याच्यावरती तो स्ट्रक्चर आखत असेल आणि मग करत असेल. आता मला तिथे थांबून तेवढा वेळ बघू शकत नव्हतो, आज माझं काम सुरू करायचंय. हा. मी गेलो कारखान्यात, सुरू केलं काम आणि पहिली मूर्ती सिद्धिविनायकाची होती. अरे वा. त्यामुळे थोडस एक रिलॅक्स असं होतं की याचा फेस आहे सिद्धिविनायकचा, तो इतर मूर्त्यांप्रमाणे तेवढा हे नाहीये, तो थोडाफार वेगळा आहे. हा, म्हणजे साधा साधा आहे. आहे थोडाफार, तो करू शकतो आपण, किंवा 19-20 झालं तर होऊ शकतं असं. मग तो मी बनवायला घेतला आणि संध्याकाळी मूर्ती आउटलाईन टाकून कम्प्लीट झाले, चेहरा वगैरे टाकून थोडंफार रिलॅक्स वाटलं की हा ओके झालाय, जमलंय बाबा, जमलंय. इंटर्न लेवलला गेला होता आणि डायरेक्ट प्रो लेवलचं हा, काम. मग ते त्या जो मालक होता, कारखानदार होता, त्याला पण आवडलं की तू केलंच. त्याला असं वाटलं नाही की ह्याने हा पहिल्यांदाच करतो. आणि मी पण जाणवू दिलं की बघू आपण कितपर्यंत. मग तो केल्यानंतर मग थोडीशी हिंमत वाढली की आपण करू शकतो. त्यानंतर मग वेगवेगळे फेस ट्राय करायला भेटले. एकूण त्या वर्षामध्ये मी 12 मूर्त्या हाती गेल्या. या क्षेत्रातले तुझे गुरु कोण आणि त्यांचा एखादा किस्सा? खरं सांगायचं तर तो मुलगा माझ्यापेक्षा 5 ते 6 वर्षांनी आहे. तरी सुद्धा गुरुची जागा आता आणि मी पण मानतो, तो अजूनही मला दादा बोलतो, पण मी पण त्याला ते गुरुच्या स्थानी मानतो. कारण त्याने जे मला दाखवलं, त्याच्या वडिलांनी त्याला शिकवलं, त्यानंतर त्याने एवढं काम ग्रोथ केलं, मुंबईच्या ठिकाणी बरंच काम केलं. तर त्यानंतर त्याने मला जे दाखवलं, चेहऱ्यामध्ये कसं काम करायचं, बॉडीमध्ये कसं जे दाखवलं ना, त्याच्यामुळे माझ्या कामामध्ये भरपूर फरक. म्हणजे ही कलाकाराचं मोठेपण आहे ना, की इथे वय वगैरे न बघता आपण एखाद्याला गुरुस्थानी घेतो कामावरून. तो कलेपेक्षा मोठा आहे ना. आणि त्याचं मला एक वाक्य आठवतं, तेव्हा मी त्याला असं एक गणपती बनवायचं होतं, विचारलं तू मला दाखवशील का हा बनवायला? तर बोललो दाखवेल ना, त्यामध्ये काय तू असं काय? नाही असं नाही, कोण दाखवत नाही ना शक्यतो असं. तर तो त्याने एक वाक्य सांगितलं ना, खूप चांगलं वाक्य सांगितलं. तेव्हा म्हटलं त्याच्यावर काही संस्कार आहे. काय वाक्य म्हणजे मला? तो मला असं बोलला त्यावेळी, मी तू काही विचार, तुला मी सगळं पुण्यात करून दाखवेल. जे तुला येत नाही असं तुला वाटतं ना, ते विचार मला येतं ना, ते मी तुला पुण्यात करून दाखवेल. कारण मला भीती नाही तू माझ्या पुढे निघून जाशील किंवा तू काहीतरी करशील. तू एक वेळ चांगलं काम करशील माझ्यापेक्षा किंवा माझ्यापेक्षा कमी काम करशील, माझ्यासारखं नाही करत. आणि तू किती काय झालं ना, ते तू तुझ्या परीने काम करणार. तू माझी कला नाही, माझे हात नाही. आता तू एवढ्या सगळ्या लोकांना गुरुस्थानी मानलं, पण
मला वाटतं की हे सगळे आपल्याला पुश करत असतात आपल्या ध्येयाकडे, पण खऱ्या अर्थाने आपल्याला सोबत देतो तो आपला पार्टनर. सो तुझ्या पार्टनरने, वहिनींनी तुला या सगळ्या कामात कशी काय मदत केली आणि कसं जुळवून घेतलं? कारण कलाकाराशी जुळवून घेणे खरंच खूप कठीण असतं. गणपतीचा बिझनेस करायचा म्हटलं तर त्यामध्ये ना इन्व्हेस्टमेंट करावी लागते आणि ती 3-4 महिन्याची असते. मग त्यामुळे आपण इन्व्हेस्टमेंट करणार, पुन्हा इकडे संसार सांभाळायचा. मग त्या तोडीचा पार्टनर हवा, समजून घेणार. कलाकार म्हणजे आता त्याला समजून घेतल्याशिवाय तो बाहेर काम करू शकत नाही. ते तसं झालं. थोडं माझं नशीब त्यामध्ये चांगलं होतं की सुरू केलं सगळं आणि नवीनच लग्न, तर वेळ वगैरे या सगळ्या गोष्टी यामध्ये आपण सकाळी सुरुवात केली काय रात्री, त्यामध्ये आपण नवीन लग्न झालंय, मला इकडे जायचं. मग कधी कंप्लेंट नव्हती का अशी? कंप्लेंट नव्हती ना. म्हणजे त्यांनी असं म्हटलं नाही की मला न्यायचंय किंवा मला फिरायला नाही, असं कधी केलं का? तसं काही नाही, कारण 3 महिने कामच करायचंय, त्याशिवाय काय होणार नाही पुढे. आणि नवीनच आहे तर मग ते सगळंच. आणि गावचा पण सांभाळायचंय, गावचा गणपती शाळा आहे ती पण सांभाळायची आहे त्याच्यामध्ये. मग हे दोघांमधला बॅलन्स तू कसा घेतला, गावी आणि इथे? आता तेच ना, आपला जो लाईफ पार्टनर आहे त्याने सपोर्ट केला म्हणून झालं ना. कारण पहिली गोष्ट, आधी ज्या मुलीशी लग्न झालं तिचं बॅकग्राऊंड या क्षेत्रामध्ये काहीच नव्हतं. मग मी जेव्हा गावी काम करायला जाणार तेव्हा इकडचा कारखाना सांभाळायचा आहे, मग तो कोण सांभाळणार? तर त्याला घरचीच व्यक्ती हवी ना. मग तिने तो कारखाना सांभाळला. त्या वर्षी मला मदत पण केली कारखान्यामध्ये, कलर मारायला वगैरे, थोडंफार डायमंड करायला. आणि दुसऱ्या वर्षापासून डायमंडचं पूर्ण काम त्यांनी वहिनींकडे. त्यामुळे ते होऊन गेलं, ते एक सोपं पडलं. म्हणजे असं नाही की, आणि पहिल्या वर्षी तर मला भरपूर प्रॉब्लेम आले ना. मग त्यामध्ये पण मला असं वाटलं की सीझन संपल्यानंतर की आपण संसार वगैरे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांभाळायच्या असतील तर हा धंदा नको, कारण यामध्ये आपल्याला काय होणार नाही. असं थोडंसं माइंडसेट झाला की पहिल्याच वर्षी लॉस झालाय तर आपण नको करायला. पण त्या वर्षी तिने समजावलं की नाही, अजून थोडी वर्ष देऊन बघ, होईल. आणि तुला त्यामध्ये आवड आहे ना, तू बाकीच्या क्षेत्रामध्ये तेवढ्या आवडीने काम नाही करणार. त्यामुळे आज जे काय आहे ते बऱ्यापैकी तिच्यामुळे आहे असं म्हणायला हरकत नाही. आता आपण फ्रेंड्स बद्दल बोललो, फॅमिली बद्दल बोललो, गुरूंबद्दल बोललो, पण असं एखादा कस्टमर आहे का की जो तुझ्याकडे आला आणि नंतर तुझ्या लाईफचा हिस्सा बनला किंवा तुझ्या फॅमिलीचा हिस्सा बनला? मला वाटतं माझ्या कारखान्याचं 2रं वर्ष होतं आणि एक आमच्या देवगडमधलेच एक आहे रुपेश खवणेकर, सहज इथून रस्त्याने जाताना बघितलं. गणपतींची आवड असल्यामुळे कारखान्यात आले. जस्ट असं बोलणं झालं की तुम्ही कुठचे काय वगैरे असं वगैरे. तर मग त्यावरून ओळख झाली आणि त्यानंतर ते असे घरगुती मित्र म्हणतात ना, त्या पद्धतीमध्ये झालं. ते त्यांना आवड असल्यामुळे ते गणपती रंगवायला वगैरे यायचं, धोतर शेला वगैरे रंगवायचे, सोनेरी वगैरे करायचं. ते करता करता एवढं क्लोज फ्रेंडशिप झाली ना की माझा कारखाना जर मी गावी गेलो आणि जर मिसेसला वेळ नसेल तर मग ते स्वतः उघडायचे, कारखाना उघडायचे, कारखाना सांभाळायचे. 4 दिवस त्यांनी माझा कारखाना सांभाळला. कुठली अपेक्षा न करता, काहीच नाही, कसलीच अपेक्षा कसलीच नाही. आणि आम्ही जरी काय दिलं तरी ते घेणार नाही. म्हणजे आपण असं म्हणायला पाहिजे की बाप्पाने पाठवलेला एक माणूस आहे की जो तुझ्या अनुपस्थितीतली सगळी काळजी घेऊ शकतो. गणपती बाप्पा जर कधी आला आणि म्हणाला की माग काय मागायचे तर काय मागशील? जोपर्यंत मी माझ्या शरीरात श्वास आहे तोपर्यंत माझ्या हातून मूर्ती घडत राहू दे. तुझं बाळ तुला पहिल्यांदा बाबा म्हणेल तेव्हा तुला जास्त भारी वाटेल की पहिली मूर्ती घडवली होती तेव्हा जास्त भारी वाटलं होतं? मला वाटतं मुलगा मला बाबा म्हणेल तेव्हा चांगलं. कमाल, खरं उत्तर दिलेलं आणि हेच अपेक्षित आहे, कारण बाप्पाने तुझ्या आयुष्यात कोणीतरी गोड पाठवलं आणि त्याची जबाबदारी घेणं अपेक्षित आहे. अजून काय उत्तर वेगळं असू शकत नाही. पुढचा प्रश्न हा आहे की वहिनींनी या बिझनेससाठी केलेला सर्वात मोठा सॅक्रिफाईस किंवा त्याग आपण म्हणू तो काय? अवास्तव अपेक्षा नाही केल्या. प्रत्येक कलाकाराला अशी मुलगी भेटली पाहिजे एवढंच मागेन गणपती बाप्पाकडे. पुढचा प्रश्न तुझ्यासाठी हा आहे की गणपती बाप्पा बनवताना सगळ्यात जास्त आठवण कोणाची येते तुला? वडिलांची. अशी कुठली मूर्ती होती का की जी विकताना तुला वाटलं की नाही यार ही मूर्ती नाही विकायची किंवा राहू दे यार हा बाप्पा आपल्याकडे राहिला पाहिजे? 4-5 वर्ष झाली असतील. सुकळवाडीला परब म्हणून आहे, त्यांच्या साच्यातली एक मूर्ती होती, वाटत होती असू दे, शांत मूर्ती बसलेली. आता शेवटचा प्रश्न आहे तुझ्यासाठी, अशी कुठली मूर्ती आहे की जी तुला आयुष्यात एकदा तरी बनवायची की हा पॅटर्न किंवा हा मॉडेल, जसं की वेलिंग असेल किंवा मग खातूनचा एखादा मॉडेल असेल तो तुला बनवायचा आहे? कुलाब्याचा एक मूर्तिकार आहे अवधूत म्हणून, त्याच्या हातची जी शंकर मूर्ती तो बनवतो तशी एक बनवायची आहे.
खरंच तू आम्हाला जो काही वेळ दिला आणि ही धम्माल किस्से तुझे सांगितले त्याच्याबद्दल खरंच थँक्यू. एवढा वेळ या सगळ्यात तू इन्व्हेस्ट केला. आणि आपल्या सगळ्या दर्शकांना सांगायचं झालं तर रोहिदास परबकडनं मी मूर्ती तर घेत नाही, पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे आमची की एका वर्षी मी असा सहज याच्या दारात आलो कारखान्याच्या आणि याला विचारलं की दादा माझ्या मूर्तीचे डोळे ओपन करशील का तू, म्हणजे मी मूर्ती घरी बनवतो. तर मला त्या पूर्ण प्रोसेसमध्ये मूर्ती बनवायची कशी किंवा मग त्यात काही चुका असतात या सगळ्या गोष्टी ज्याने मला सांगितल्या, कुठलीही अपेक्षा न ठेवता किंवा मग उद्या हा माझा बिझनेस कॅप्चर करेल का किंवा हा शिकून माझ्यापेक्षा मोठा होईल का, हे जे काय म्हणतो ना, माझ्यासाठी कला एक माझं पॅशन आहे की हा यार मला मूर्ती बनवता आली पाहिजे आणि म्हणून मला शिकायची होती. कुठलाच मूर्तिकार शिकवायला तयार नव्हता तेव्हा दादाने मला शिकवलं आणि दरवर्षी माझ्या गणपतीच्या मूर्तीची आखणी हाच दादा करतो. एका आखणीसाठी, फक्त एका आखणीसाठी कितीही पाऊस असू दे काही असू दे हा माझ्या घरी येतो. सो घरी येऊन मूर्तीची आखणी करणारा मला वाटतं की आमच्या इकडचा एकमेव कलाकार आहे, एकदम वेगळं काहीतरी आहे की स्पेशल आखणी करण्यासाठी घरी येणार. याची आखणी खरंच खूप कमाल आहे. मला जर वाटत असेल की एपिसोड संपलाय तर आपला एपिसोड अजून संपलेला नाहीये, कारण ऍज युजल बकबक मध्ये शेवटी आपण एक चॅलेंज देतो आणि या दादाला पण आपण ते चॅलेंज देणार आहे. तर त्याचं चॅलेंज हे आहे की त्याने वहिनीला फोन करायचा आता आणि म्हणायचं की थँक्यू, तू माझ्यासोबत एवढ्या ठामपणे उभी राहिलीस माझ्या सगळ्या लोकांसोबत आणि तुझ्यामुळे मी या बिझनेसमध्ये इथपर्यंत ग्रो करू शकलो. हे एक वाक्य त्यांना वहिनीला म्हणायचंय बस. सो प्लीज कॉल. हे कधी म्हणाल असतील नाही माहित नाही, अनएक्सपेक्टेड असणार आहे सगळ्या. रिएक्शन बघा लास्ट. हॅलो, थँक्यू, तू माझ्या या बिझनेसमध्ये माझ्यासोबत काम करणे उभी राहिलीस आणि माझ्या सगळ्या लोकांना समजावून घेतल्याबद्दल थँक्यू.